Namaskar student. Yesterday we have seen ill manners, discourteous words are infectious. Here is given the example of Sir Anthony Absolute. This example is taken from Act 3, The Rivals. Another example writer told here of the passenger and his employer. Bad manners are infectious, so don't use discourteous word, writer imbibe here. Today we are going to see next part of the lesson. I welcome all of you in our online class. But though we are bound to endorse the verdict against the liftman, most people have a certain sympathy with him. While it is true that there is no law that compels us to say please, there is a social practice much older and much more scared than any law which enjoins us to be civil. Here, we are bound to endorse here. Endorse means support and verdict means judgment. Here is given the judgment that liftman was guilty because he threw passenger. So we support the judgment given by the law. Most people will have a certain sympathy with him. तर लोकांची सिंपती, आपली सुद्धा सिंपती कोणासोबत आहे तर लिफ्टमॅन सोबत आहे. लिफ्टमॅन ओनली डिमांडेड से प्लीज and passenger does not say please because passenger was angry mood. पॅसेंजर हा रागावलेला होता, त्याचं मूड चांगलं नव्हतं. हिज एम्प्लॉयर did not behave him with well, so he was in angry mood. While it is true that there is no law that compels us to say please, there is a social practice much older and much more scared than any law which enjoins us to be civil. Here writer said, there is no law. There is no law to compel us. कंपेल करणे म्हणजे आपल्याला भाग पाडत नाही कोणताच लॉ की वी मस्ट से प्लीज, एक्सक्यूज मी, थँक यू. These courteous word we use in our daily life. No one is compelled by the law. लॉ कोणाला कंपेल्ड करत नाही. बट इट इज अ ओल्डर प्रॅक्टिस. ओल्डर अँड मच मोर स्कॅड. कशी प्रॅक्टिस आहे? स्कॅड आहे, होली आहे, म्हणजे पवित्र आहे. तर ही जर प्रॅक्टिस आपण फॉलो केली तर वी विल गेट बेनिफिट. आपल्याला खूप बेनिफिट भेटेल. स्कॅड म्हणजे पवित्र, होली. दॅन एनी लॉ व्हिच एन्जॉइन अस टू बी सिव्हिल. लॉने जर आपल्याला सांगितलं का सिव्हिल बना, त्यापेक्षा बी ही जर प्रॅक्टिस आपण फॉलो केली, कर्टियस वर्डचा यूज करणे, गुड मॅनरचा यूज करणे, एटिक्वेटचा फॉलो करणे, तर हे आपलं जीवन कसं होईल? स्मूथ. अँड द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ सिव्हिलिटी इज दॅट वी शुड एक्नॉलेज ए सर्विस, प्लीज, thank you are small change with which we pay our wage as a social being. Writer here says the first requirement of civility. जर आपण सिव्हिल आहे
म्हणजे नागरिक आहोत, तर नागरिक म्हणून आपले इट इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी, सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण या वर्डचं इम्पॉर्टन्स ॲक्नॉलेज करणे, म्हणजे जाणीव करून घेणे का या व्हॉट ए पॉवर दीज वर्ड्स हॅव, या वर्ड्समध्ये खूप पॉवर्स आहे, हे आपण लर्न करून घ्यायला पाहिजे, शिकून घ्यायला पाहिजे आणि डे टू डे लाईफमध्ये आपण उपयोगात आणायला पाहिजे. प्लीज वर्ड, द वर्ड इज व्हेरी स्मॉल बट इट इफेक्ट मोर. इफ वी से प्लीज, प्लीज म्हटल्याने आपण आपलं काम खूप सोयीचं होते. एक्सक्यूज मी म्हटल्याने खूप सोयीचं होते. थँक्यू म्हटल्याने समोरच्या व्यक्तीला आपण जे काही दिलं त्याबद्दल आपल्याला मिळालं बॉ, रिटर्न भेटला आपल्याला, असं त्याची भावना होते. म्हणून दीज वर्ड्स हॅव ए स्ट्रॉंग पॉवर, खूप मोठी पॉवर आहे ह्या वर्ड्समध्ये. म्हणून याचं महत्त्व सोशियल बिईंग म्हणून आपण समजून घ्यायला पाहिजे. रायटर सजेस्ट हिअर टू अस देर आर द लिटल courtesies by which we keep the machine of life oiled and running sweetly. आणि या वर्डमुळे दे आर द लिटल courtesies, हे वर्ड्स एक्सक्यूज मी, थँक्यू, सॉरी, हाऊ आर यू, गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, हे वर्ड्स काय आहे, कर्सी कीप द मशीन. आपलं लाईफ म्हणजे काय आहे, एक मशीन आहे. तर या मशीन आपलं लाईफ जर स्मूथली चालवायचं असेल तर आपण कॉर्शियस वर्डचा यूज करायलाच पाहिजे. रायटर एम्फसाइजेस हिअर दे पुट अवर इंटरकोर्स अपॉन द बेसिस ऑफ ए फ्रेंडली कोऑपरेशन. दे पुट अवर इंटरकोर्स म्हणजे इथे कम्युनिकेशन, आपलं जे संवाद आहे, आपण एकमेकांसोबत जे कन्व्हर्सेशन करतो, तर अपॉन बेसिस ऑफ ए फ्रेंडली कोऑपरेशन आपलं कसं होईल, इट इज नॉट लाईक ए एनिमीसारखं होणार नाही, तर फ्रेंडली होईल. एव्हरीवन, स्ट्रेंज पर्सनसोबत जरी तुम्ही टॉक करत असाल, यू विल फील दॅट ही इज युअर फ्रेंड. जर तुम्ही एक्सक्यूज मी वर्डचा यूज केला, जर ह्या कॉर्टियस वर्डचा यूज केला, तर तुम्ही एखाद्या स्ट्रेंजर्ससोबत जरी बोलला तरी असं वाटेल का ही इज युअर फ्रेंड. इझी गिव्ह अँड टेक, इझी गिव्ह, देणे घेणे काय होईल, सोपी होईल. इन्स्टेड ऑफ ऑन द बेसिस ऑफ सुपेरियर डिक्टॅटिंग इन्फेरियर. आपण पाहतो ऑफिसमध्ये सुपिरियर व्यक्ती असतो आणि बाकीचे काम करणारे इन्फेरियर असतात, परंतु सुपिरियर पर्सनने प्लीज वर्डचा यूज केला आणि बाकीच्या लोकांनी सुद्धा प्लीज वर्ड, एक्सक्यूज मी, तर देर इज नो डिफरन्स बिटवीन द सुपिरियर अँड द इन्फिरियर, हा राहणारच नाही. आणि सुपिरियर पर्सन हा डिक्टेट करणार नाही. डिक्टेट करणे म्हणजे त्याच्यावर काय करणे, दबाव टाकणे वगैरे. डिक्टॅटर म्हणतो आपण, डिक्टॅटर हा शब्द नाऊन आहे, तर डिक्टॅटर म्हणजे हुकुमशाह. हिटलर वाज ए डिक्टॅटर. डिक्टेटिंग टू इन्फेरियर, डिक्टेट करणार नाही, हुकुमशाही गाजवणार नाही. इट इज ए व्हेरी व्हल्गर माइंड दॅट वूड विश टू कमांड व्हेअर ही कॅन हॅव. तर जे लोक आपल्या इन्फरियर लोकांवर डिक्टेट करतात ते व्हल्गर लोक असतात. म्हणते व्हल्गर म्हणजे मीन, लो क्वालिटी पीपल, लो क्वालिटीचे लोक म्हणता येईल आपल्याला, का जे आपल्या खालच्या लोकांवर, सुपिरियर व्यक्ती, हेड व्यक्ती हा खालच्या लोकांवर जो काय करत असेल, दबाव टाकत असेल आणि त्यांच्याकडून वर्क करून घेत असेल, त्यांना डिक्टेटिंग करून त्यांच्या हुकुमशाहीच्या पद्धतीने, इट इज ए काय आहे, व्हल्गर टास्क आहे. म्हणते व्हल्गर व्यक्ती आहे तो. कमांड व्हेअर ही कॅन हॅव द सर्व्हिस फॉर आस्किंग अँड हॅव इट द विलिंगनेस अँड गुड फिलिंग इन्स्टेंट ऑफ रिसेंटमेंट. आणि अशा ठिकाणी आपण रिसेंटमेंट मीन्स यंगर. तर स्मॉल पर्सन, लोअर रँक पर्सन वर्क्स, ही वर्क्स, परंतु त्याच्या मनामध्ये काय असते, यंगर असते. ही डोंट वर्क विलिंगली, त्याच्या इच्छेनं तो तिथे काम करत नाही. बट सुपिरियर पर्सन, एक हेड व्यक्तीने जर काही या कर्टसियस वर्डचा यूज केला तर व्हॉट विल हॅपन, देअर विल बी ए व्हेरी स्वीट ॲटमॉस्फिअर. एक चांगलं गुड कंडक्टचा यूज केला तर तिथे चांगलं स्वीट ॲटमॉस्फिअर
क्रिएट होईल ते ऑफिसमध्ये म्हणा, स्कूलमध्ये म्हणा, एव्हरीवेअर इन ऑल्सो ॲट एव्हरी वन्स होम. एव्हरी फॅमिली हॅज ए हेड पर्सन. हेड पर्सन मीन्स युअर फादर ऑर युअर ग्रँडफादर, ग्रँडमदर मस्ट यूज अ स्मूथ वर्ड. ते जरी हेड व्यक्ती आहे पण त्यांनीसुद्धा जे लोअर म्हणजे यंगर पर्सन आहे तर त्या यंगर लोकांसोबत कसं कर्टसेस वर्डचा, गुड मॅनरचा यूज करायला पाहिजे. त्याच्यामुळे विलिंगली म्हणजे इच्छेने व्यक्ती काम करेल आणि तिथे गुड फिलिंग निर्माण होईल, सगळ्यांच्या मनामध्ये आनंदी असं वातावरण निर्माण होईल, जॉयफुल ॲटमॉस्फिअर विल बी क्रिएटेड. आणि इन्स्टेड ऑफ ही फ्रेज आहे. इन्स्टेड ऑफ म्हणजे शिवाय, इन्स्टेड ऑफ रिसेंटमेंटच्या शिवाय काय होईल तिथे आपल्याला दिसते का गुड फिलिंग निर्माण होईल असं इथे रायटरने आपल्याला सांगितलेलं आहे. रायटर हिअर गिव्स दॅट आय शुड लाईक टू फीचर इन धिस कनेक्शन माय फ्रेंड. आता रायटर अनादर साईडकडे येतो. आतापर्यंत रायटरने यील्ड मॅनर हे इन्फेक्शियस असतात हे सांगितलेलं आहे. आता रायटर एक बस कंडक्टरचं एक्झाम्पल देऊन आपल्याला टेल करण्याचा प्रयत्न करत आहे की गुड मॅनर्स आल्सो इन्फेक्शियस विच क्रिएट ए गुड ॲटमॉस्फिअर. इन्फेक्शियस तर आहेच परंतु तेच चांगलं वातावरण निर्माण करते. जसं बॅड मॅनरमुळे बॅड ॲटमॉस्फिअर क्रिएट होते, टेन्शन इज क्रिएटेड, तसं गुड मॅनर्समुळे सगळीकडे आल्हाददायी जॉयफुल ॲटमॉस्फिअर, प्लेझरस ॲटमॉस्फिअर इज क्रिएटेड. तर त्याकरता रायटर एक इथे कंडक्टरचं एक्झाम्पल इथे आपल्याला सांगत आहे. आय शूड लाईक टू फीचर इन दिस कनेक्शन माय फ्रेंड. रायटरचा एका फ्रेंडचं एक आपल्यासमोर चित्र तयार करत आहे. फीचर करणे म्हणजे चित्र तयार करत आहे रायटर. पोलाईट कंडक्टर. तो कंडक्टर कसा आहे? पोलाईट आहे. पोलाईट कंडक्टर म्हटलेला आहे. बाय दिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल आय डू नॉट इंटेंड टू सजेस्ट ए रिब्यूक टू कंडक्टर जनरली. आता तुम्ही कंडक्टर पाहिलं असेल, यू क्लाइंब इन ए बस, यू ट्रॅव्हल इन ए बस, आणि तुम्ही कंडक्टर पर्सनला पाहता का हाऊ हिज मूड इज, त्याचं मूड कसं असते. तर रायटर इथे डिस्क्रिमिनेटिंग टायटल म्हणजे कोणाचं टायटल? कंडक्टर आहे. डिस्क्रिमिनेटिंग म्हणजे भेदभाव करणारे. आय डू नॉट इंटेंड म्हणजे प्लॅन, माझा असा प्लॅन नाही म्हणते का रिब्यूक करणे मीन्स स्कोल्ड करणे. तर जनरली बाकी कंडक्टरवर स्कोल्ड करण्याचा, रागावण्याचा किंवा त्यांना धमकावण्याचा असा माझा काही अर्थ नाही म्हणते का. जनरली आपण समोर ते सांगत आहे ऑन द कॉन्ट्ररी म्हणजे अपोजिट. तर एक ते एक्झाम्पल इथे देऊन राहिले ते आहे पोलाईट कंडक्टर. आणि त्याच्या विरुद्ध यू सी ऑन द कॉन्ट्ररी ऑपोजिट. कॉन्ट्ररी मीन्स अपोजिट. यू सी I am disposed to think that there are the few classes of men who come through the ordeal of a very trying calling better than bus conductor do. तर हे बस कंडक्टरला काय ऑर्डियलमधून डेली दे गोज टू द ऑर्डियल मीन्स डिफिकल्ट सिच्युएशन. ते दररोज डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये जात असतात. आणि त्या फीचरबद्दल या डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये सुद्धा रायटरचा एक फ्रेंड झाला कंडक्टर, तर तो व्यक्ती पोलाईट बनला. कॉलिंग बेटर दॅन बस कंडक्टर्स डू. हिअर अँड देअर यू विल मीट ॲन अनप्लेझंट स्पेसिमॅन. अनप्लेझंट आवड प्लिझंट म्हणजे आनंदी, आणि त्याचे अपोजिट वर्ड आहे, अँटोनिम्स आहे अनप्लेझंट. हिअर अँड देअर म्हणजे तुम्ही सगळीकडे कंडक्टर हा क्लासमधला पर्सन पाहता तुम्ही. तर जनरली तर ते कसे असतात त्याबद्दल सांगितलं आहे. हिअर अँड देअर यू विल मीट ॲन अनप्लेझंट स्पेसिमॅन हू रिगार्ड्स द पॅसेंजर ॲज हिज नॅचरल एनिमी. कंडक्टर लोक जनरली पॅसेंजर लोकांना जे बसमध्ये चढतात, उतरतात, प्रवास करतात, तर त्या लोकांना ते काय समजतात? एनिमी समजतात. असं रायटर जनरली यू लुक द ॲटमॉस्फिअर इन द बस. जनरली तुम्ही अशा प्रकारचं ॲटमॉस्फिअर बघत असाल. हू रिगार्ड पॅसेंजर ॲज हिज नॅचरल एनिमी ॲज अ क्रिएचर हू चीफ पर्पज ऑन द बस
इज टू चीट हिम, का ज्यांचा पर्पज काय आहे बा, कोणाचा पर्पज, त्या पॅसेंजरचा, त्या कंडक्टरला चीट करण्याचा आहे. इन दिस वे ही बिहेव, who can only be kept reasonably honest by a loud voice and aggressive manner. And generally you see, रायटर इथं जनरल एक्झाम्पल सांगतात की जनरली कंडक्टर हे ॲग्रेसिव्ह मॅनरचा यूज करतात, व्हायोलंट वर्डचा यूज करतात, म्हणजे रेज देअर व्हॉइस, त्यांचा आवाज काय करतात, लाऊड ठेवतात, ते आवाज वाढवतात आणि त्या लाऊड व्हॉइस आणि ॲग्रेसिव्ह मॅनरने ते शो करतात का दे आर डुईंग व्हेरी मोर वर्क, खूप वर्क करत आहे, इम्पॉर्टंट वर्क करत आहे, अँड दे आर राईट, ते एकदम करेक्ट आहे वा, अशा प्रकारचं शो करण्याचा प्रयत्न करतात. बट धिस टाईप इज रेअरर दॅन इट यूज टू बी. बट रायटर हिअर ही हॅज फीचर्ड, ज्याचं ते चित्र समोर उभं करणार आहे आपल्यासमोर, तो रेअर आहे. रेअर म्हणजे कदाचितच असा भेटेल. रेअर, रेअरर, रेअरेस्ट या ॲडजेक्टिव्हचे 3 फॉर्म आहे. रेअर, रेअरर, रेअरेस्ट. तर असा हा रेअरर आहे, भेटणार नाही असा हा बस कंडक्टर त्यांचं चित्र इथं आपल्यासमोर उभं करत आहे. ते इट यूज टू बी, आणि हा होता यूज टू बी. आय फॅन्सी द पब्लिक वोज मस्ट टू द अंडरग्राउंड रेल्वे कंपनी which also run the buses for insisting on certain standard of civility in its servant and taking care that standard is observed. आय फॅन्सीचं इथे मिनिंग आहे इमॅजिन. द पब्लिक वोज, तर वोज म्हणजे ग्रॅटिट्यूड, ऋणी असणे आपण म्हणतो. अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी, एक अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी आहे, त्याचं मी ऋणी आहे म्हणते. व्हिच ऑल्सो रन्स द बसेस, ही अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी काय चालवते, बस सर्व्हिस ऑल्सो रन्स, आणि याचं वर्क सांगितलेलं आहे. इथे आपल्याला ब्लँक्स दिलेली आहे आणि तिथे आपल्याला फॉर इन्सिस्टिंग ऑन ए सर्टेन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी इन इट्स सर्वंट टेकिंग केअर ऑफ द स्टँडर्ड इज ऑब्झर्व. त्यांनी काय केलेलं आहे पहा, द पब्लिक वोज टू द अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी, पब्लिकची ऋणी आहे किंवा पब्लिक त्यांची ऋणी आहे. द पब्लिक वोज टू द अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी, अंडरग्राऊंड रेल्वे कंपनीचं पब्लिक सगळे ऋणी आहे किंवा आपण सगळे ऋणी आहोत. का आहे, कारण त्यांनी त्यांच्या जे सर्वंट होते त्या सर्वंटना सगळ्यांना सांगितलेलं होतं, इन्सिस्ट केलेलं होतं, जोर दिलेला होता की फॉर इन्सिस्टिंग ऑन ए सर्टेन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी इन इट्स सर्वंट, त्यांच्या सर्वंटने एक स्टँडर्ड दर्जाची सिव्हिलिटी म्हणजे गुड मॅनर्स त्यांनी फॉलो करायला पाहिजे, या गोष्टीवर त्यांनी जोर दिलेला होता. तुम्ही अंडरलाईन करून घ्या, तुमच्या पुस्तकामध्ये लागेल तर, फॉर इन्सिस्टिंग ऑन ए सर्टेन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी इन इट्स सर्वंट अँड टेकिंग केअर दॅट द स्टँडर्ड इज ऑब्झर्व्ड. आणि ते लुक करत होते, पाहत होते की आपले सर्वंट जे त्यांनी ड्रायव्हर, कंडक्टर और अदर मेन वाज अपॉइंटेड, मेन वेअर अपॉइंटेड, त्या सगळ्यांना सांगितलं होतं का सर्टेन स्टँडर्ड दे मस्ट फॉलो. इन डुईंग धिस it not only makes things pleasant for the traveling public but performs an important social service. In doing this, आता what is the effect, याचा परिणाम काय झाला का, प्लिझंट फॉर ट्रॅव्हलिंग पीपल, जे ट्रॅव्हल करत होते पॅसेंजर लोक, त्यांच्यासाठी वातावरण कसं व्हायचं निर्माण, प्लिझंट वातावरण निर्माण व्हायचं, आल्हाददायी वातावरण निर्माण व्हायचं, असं जॉयफुल वातावरण निर्माण व्हायचं. बट परफॉर्म्स ॲन इम्पॉर्टंट सोशल, आणि सोबतच ते काय करून राहिले होते, इम्पॉर्टंट सोशल सर्व्हिस देत होते आणि वातावरण पण चांगलं निर्माण करून राहिले होते. सी नेक्स्ट पॅराग्राफ. इट इज देअरफॉर विथ एनी फिलिंग ऑफ अनफ्रेंडलीनेस टू कंडक्टर ॲज ए क्लास that I pay a tribute to a particular member of that class. It is not therefore with any feeling of unfriendliness. तर अनफ्रेंडलीनेस, फ्रेंडलीनेसच्या अपोजिट अनफ्रेंडलीनेस,
टू कंडक्टर ॲज ए क्लास आय पे ट्रिब्यूट. तर रायटर या उद्देशाने त्या बस कंपनीने, जे अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी आहे, त्यांनी जे काम केलेलं आहे त्याच्याबद्दल ते त्यांचं काय करतात, ट्रिब्यूट म्हणजे प्रेज करतात पर्टिक्युलर मेंबर ऑफ दॅट क्लास, आणि म्हणून ते त्या कंडक्टरची इथे स्तुती करत आहे. आय फर्स्ट बिकेम कॉन्शियस ऑफ हिज एक्झिस्टन्स वन डे. तर रायटरला त्या जो पोलाईट कंडक्टर आहे, तर त्या पोलाईट कंडक्टरचं बद्दल कॉन्शियस झाला. कॉन्शियस होणे म्हणजे जाणीव होणे. आय फर्स्ट पहिल्यांदा त्याच्यासोबत काय झाला, परिचय झाला, समजून घ्या, इंटरकोर्स झाला ऑफ हिज एक्झिस्टन्स वन डे when I jump onto a bus and found that I had left home without any money in my pocket. तर एक गोष्ट रायटर, तो पोलाईट कंडक्टरसोबत त्यांचं कन्व्हर्सेशन झालं, त्यांचं दे मीट, त्यांना त्यांचा गुड बिहेवियर कसं कळलं. वन डे काय झालं, आपल्यासोबतसुद्धा सगळ्यांसोबत घडत असते ही गोष्ट, की वही फॉरगेट द पर्स ॲट अवर होम और वही डोंट ब्रिंग मनी इन अवर पर्स फ्रॉम होम. वही आर पेनीलेस, आपल्याजवळ एकही पैसा नसतो खिशामध्ये. तर ती एक गोष्ट रायटरसोबत घडली, ॲक्च्युअल थिंग घडली रायटरसोबत, A.G. गार्डिनरसोबत. आय जम्प ऑन टू ए बस. जम्प म्हणजे आतमध्ये घुसले, ऑन टू म्हणजे बाहेरून आतमध्ये घुसले ते. फाउंड दॅट आय हॅड लेफ्ट होम विदाऊट एनी मनी इन माय पॉकेट. आणि बसमध्ये गेल्यानंतर बस कंडक्टर गिव्ज अस अ तिकीट अँड आपल्याला काय द्यावं लागते, त्या बदल्यात मनी द्यावं लागते. व्हेन ही सॉ मनी इन हिज पॉकेट ही न्यू दॅट. त्यांना कळलं की आपल्याजवळ पैसे नाही. एव्हरीवन हॅज हॅड एक्सपिरियन्स, नोज द फिलिंग, द मिक्स फिलिंग. आणि त्यावेळेस तुमच्या असं कोणाही सोबत घडलं की त्याच्या मनामध्ये मिक्स फिलिंग निर्माण होते, म्हणजे वेगवेगळ्या फिलिंग्स येतात, भावना येतात. विच डिस्कवरी अराउजेस. यू आर अनॉईड, तुम्ही खूप रागात येता, मग स्वतःचाच आपल्याला राग येतो. अनॉय म्हणजे यंगर, राग येणे. बिकॉज यू लुक लाईक ए फूल, आपण स्वतःच पैसे न आणणे आणि आपण ट्रॅव्हलिंग करायला येणे, स्वतःला आपण फुल म्हणतो, मूर्ख समजायला लागतो. ॲट द बेस्ट अँड लाईक ए न्याव ॲट द वर्स्ट. आणि सगळ्यात आपण नॅव मीन्स डिसऑनेस्ट पर्सन, अप्रामाणिक व्यक्ती आहे. कसं भाऊ आपल्या हातून अशा चुका घडतात. आपण वर्स्ट ॲट द बॅड, वर्स, वर्स्ट. बॅड हे ॲक्झेक्टिव्ह आहे, तर त्या बॅड ॲक्झेक्टिव्हचं सेकंड फॉर्म आहे वर्स आणि थर्ड फॉर्म आहे वर्स्ट. तर स्वतःला आपण डिसऑनेस्ट पर्सन समजायला लागतो. अशा प्रकारे माझ्या हातून हाऊ द मिस्टेक हॅज हॅपन, मिस्टेक कशी घडली बा माझ्या हातानं, असं आपण ठरवायला लागतो, स्वतःला फुल समजायला लागतो. यू वूड नॉट बी ॲट ऑल सरप्राईज इफ द कंडक्टर आईड यू कोल्डली ॲज मच ॲज टू से. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला त्याच्यात काही सरप्राईज वाटणार नाही, काही आश्चर्य वाटणार नाही. कंडक्टर विल लुक ॲट यू, कंडक्टर तुमच्याकडे पाहिल. यू विल चेकिंग युअर पॉकेट, तुम्ही तुमचं पॉकेट चेक करत आहे आणि त्यावेळेला तुमच्याकडे कंडक्टर एकसारखा पाहिल, कोल्डली पाहिल. का ही इज मेकिंग ड्रामा, हा काहीतरी काय करत आहे बा, ड्रामा करत आहे आपल्यासमोर, याला तिकीट काही काढायची नाही बा, अशा प्रकारे. यस, तो म्हणेल. व्हॉट इन दिस सिच्युएशन, इन सच ए सिच्युएशन कंडक्टर विल से. कंडक्टर काय, यस आय नो दॅट स्टेल ओल्ड ट्रिक. ह्या तर जुन्या ट्रिक्स आहे बा. स्टेल ओल्ड ट्रिक्स म्हणजे युक्ती. का कंडक्टर आला की आपले काय करणे, चेकिंग द पॉकेट अँड शो हिम आय हॅव नॉट ब्रिंग मनी फ्रॉम होम, नाऊ देन ऑफ यू गेट. आणि मग काय करणे, देन ऑफ यू गेट. कंडक्टर तुम्हाला म्हणेल का बाहेर उतरा. इवन इफ द कंडक्टर इज ए गुड फेलो, कंडक्टर जर गुड फेलो राहिला, चांगला व्यक्ती राहिला, लेट्स यू डाऊन इझिली तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये खालतं उतरू देईल. यू आर फेस द नेसेसिटी ऑफ गोईंग बॅक. आणि मग तुम्ही मधातच उतरले आहे तर तुम्हाला फेस करणे म्हणजे सामना कराल. यू आर फेस विथ द नेसेसिटी ऑफ गोईंग बॅक. एक तुमच्याजवळ पैसे नाही, यू कॅन नॉट गो अहेड, म्हणून तुम्हाला घरी जाण्याची सुद्धा तिथून यू कॅन हॅव टू वॉक, तुम्हाला पायदळ जावं लागू शकते.
अँड द इनकन्व्हिनियन्स, तुम्हाला काय होईल, कन्व्हिनियन्स म्हणजे सुविधा, त्याच्या ऑपोजिट वर्ड आहे कन्व्हिनियन्स, तुम्हाला असुविधा होईल. परहॅप्स मिसिंग युअर ट्रेन ऑर युअर एंगेजमेंट, यामुळे काय परिणाम होईल का तुम्ही तुमची मिस कराल, म्हणजे तुमची बस चुकेल, तुमची ट्रेन चुकेल, अशा सच टाईप ऑफ इन्सिडंट विल हॅपन विथ यू. टुडे वी स्टॉप हिअर. थँक यू. Thank you very much. I tell you one thing here. I am Ramesh News. If you like my video, you share my video with your friend and subscribe my